श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। दत्तात्रेयं प्रपद्ये शरणमनुदिनं दीनबन्धुं मुकुन्दं नैर्गुण्ये सन्निविष्टं पथि परमपदं बोधयन्तं मुनीनां भस्माभ्यङ्गं जटाभिः सुललितमुकुटं दिक्पटं दिव्यरूपं सह्याद्रौ नित्यवासं प्रमुदितममलं सद्गुरुं चारुशीलं कामं कल्पद्रुमो ह्येष साधुवृन्दानुसेवितः दत्तात्रेयो महायोगी कलौ श्रीपाद श्रीवल्लभः अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन् नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। शिव चिदंबर महास्वामीजींच्या दिव्य लीलांचं अवगाहन करत असताना, सद्गुरु चरित्राचं अवगाहन करत असताना आपली पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय मन बुद्धी चित्त वृत्ती अहंकारादी सर्वच्या सर्व सद्गुरु सेवेसाठी असावीत, गुरु सेवेसाठी असावीत, दत्त सेवेसाठी असावीत, भगवत सेवेसाठी असावीत, हा भाव क्रमानं पाहत असताना डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे। तुकाराम महाराज म्हणाले त्याप्रमाणे डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठ्ठलाचे गुणगान। सर्व इंद्रियांना भगवंताच्या सेवेसाठी रममाण करायचं आहे, गुंतवायचं आहे, त्यांना सवय लावायची आहे, अशा आशयाचा प्रकार, अशा आशयाचा प्रसंग आपण पाहिला की हे डोळे दिलेत पण दृष्टी नाहीये, काय उपयोग आहे? ती दृष्टी त्या मेलगिरीला गजेंद्रगडमध्ये राहणाऱ्या प्राप्त झाली शिवचिदंबर कृपेने। अन्न संतर्पण हा शिवचिदंबर महास्वामीजींच्या चरित्रातला एक महत्त्वाचा भाग आहे। बघा, अन्नदान हे एकमेव दान असं आहे की या दानामध्ये माणूस देणारा देत असतो परंतु घेणारा नाही म्हणतो, अशी एकमेव जागा म्हणजे अन्न संतर्पण आहे। बाकी दान, जेवढी दान या जगामध्ये आहेत ती दान घेत असताना माणसाला अजून हवंय 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 अशी भूमिका असते, परंतु अन्नदान हे एकमेव दान असं आहे की त्या दानामध्ये माणूस कुठे ना कुठेतरी नाही असं निग्रहपूर्वक म्हणत असतो। महास्वामीजींनी नवलगुंदपुरीमध्ये असताना अन्नसंतर्पण आयोजित केलं आणि बरेच ब्राह्मण मंडळी तिथे त्या एका मोठ्या अशा पटांगणामध्ये बसलेली आहेत। काहीही पावसाची चिन्ह नव्हती, परंतु नभमेघांनी आक्रमिले असं म्हणतात त्याप्रमाणे अचानक कुठून अकाली मेघ तिथं आले आणि त्यामुळे पर्जन्यकारक अशी स्थिती तिथे कशी प्राप्त झाली। त्यामुळे सर्वांना असं वाटलं की आता बस काही क्षणातच मुसळधार पाऊस पडणार आणि आपण इथे जेवू शकणार नाही, म्हणून सगळे ब्राह्मणांची तारांबळ उडाली। आहे तसं आपलं आहे ते साहित्य घेऊन, तांब्या भांड घेऊन ती ब्राह्मण मंडळी उठणार। एवढ्यात महास्वामीजींनी एक कशी सत्ता होती पंचमहाभूतांवरती, एका शिष्याला एक नारळ दिला आणि तो सांगितला, हा नारळ घे आणि इथेच बाजूला बुरुज आहे त्या बुरुजावर जाऊन उभा राहा। ज्या पद्धतीनं नभ येत आहेत म्हणजे हे मेघ येत आहेत, ज्या पद्धतीने ढग येत आहेत ज्या दिशेनं, त्या दिशेप्रमाणे तू तो नारळ हलवायचं काम कर। आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या दिशेने ढग त्या ब्राह्मणांच्या दिशेने त्या पंक्तीच्या दिशेने येत आहेत तिकडे सव्यापसव्य या पद्धतीने, कधी इकडे ढग आले की इकडे नारळ दाखवावा, तिकडे ढग गेले की तिकडे नारळ दाखवावा, त्या पद्धतीनं त्या बुरुजावरून त्या माणसानं त्या सेवकानं नारळ दाखवता क्षणी पंचमहाभूतावर सत्ता असलेले शिवचिदंबर महास्वामीजी, काय आश्चर्य सांगायचं हो। पाऊस थांबला, सगळे पंक्तीतलं पूर्ण सगळ्यांचं जेवण पूर्ण झालं, जेवण पूर्ण होता क्षणी नारळ घेऊन त्या सेवकाला परत मूळ स्वस्थानी बोलावलं, मुसळधार पाऊस सुरू झाला। म्हणजे पंचमहाभूतांवर किती मोठी दिव्य सत्ता होती चिदंबर महास्वामीजींची, साक्षात परमेश्वर स्वरूप, साक्षात दत्तात्रेयांचं स्वरूप। मग असे शिवचिदंबर स्वामी, त्यांच्या ठिकाणी आश्रयाला येणारे जे जे शिष्य होते, जे जे भक्त होते, त्या भक्तांचे सुद्धा काही प्रकार होते बरं का। ते प्रकार साधे नव्हते, भगवंताच्या ठिकाणी दर्शनाला येणाऱ्या भक्तांचे प्रकार आहेत। आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू, मुक्त, वेगवेगळ्या पद्धतीचे भक्त भगवंताला येऊन भजत असतात हो।
शिवचिदंबरांच्याकडे एक अर्थार्थी भक्त आला. म्हणजे एवढी पंचमहाभूतावर सत्ता असलेले भगवत स्वरूप, शिवस्वरूप, दत्त स्वरूप यांच्याकडे अर्थार्थी भक्त एक आला. तुंगा तीरावरती राहणारा होता. याचं नाव होतं नारायण. आणि हा जो नारायण नावाचा जो हा ब्राह्मण होता, सदाचार संपन्न होता. वेदशास्त्राचं उत्तम अशा पद्धतीनं अध्ययन यानं केलेलं होतं. षटशास्त्र पारंगत असा हा नारायण होता. आता नारायण म्हणजे शास्त्राचा अभ्यास झाल्यामुळे यांना शास्त्री असं पण म्हटलं जायचं. नारायण शास्त्री असं म्हणूया पाहिजे तर. हे जे नारायण शास्त्री होते, हा जो नारायण नावाचा ब्राह्मण होता, नारायण शास्त्री होते, हे तुंगातीरी राहणारे, परंतु केवळ सरस्वती असून चालत नाही, तर सरस्वतीच्या बरोबर थोडी लक्ष्मीची कृपा पण असावी लागते बरं का. असं म्हणतात जिथे सरस्वती असते, सरस्वती पाणी भरते, तिथे लक्ष्मी फिरकत नाही. आणि जिथे लक्ष्मी भरपूर पाणी भरते तिथे सरस्वती असतेच असं सांगता येत नाही, असं म्हणतात. हा अतिशय विद्वान होता, अतिशय ज्ञानी होता, अतिशय प्रकांड पंडित अशा स्वरूपाचा होता. परंतु लक्ष्मी नव्हती. या सर्वाचा परिणाम काय घडलं? हा जो होता खूप कर्जबाजारी झाला, सावकारी कर्ज झालं, याला काही केल्या काही सुचेना अशा सर्व भूमिकेमध्ये हा असताना याच्यावरती शिवचिदंबरांची कृपा कशी झाली, याला दारिद्र्यातनं शिवचिदंबरांनी कसं बाहेर काढलं, आणि या सगळ्याचा हा चरित्राख्यानाचा भाग अतिशय समजून घेण्यासारखा, अतिशय लढीवाळ असा. का? कारण 2 पुत्र याचे लग्नाच्या अशा भूमिकेतले आलेले. कन्या पुत्र, लग्नाचं वय झालं, परंतु दारिद्र्य आल्याचा परिणाम असं झालं की आता पुढे काय करायचं, कसं करायचं प्रश्नचिन्ह. काय नेमकं घडलं या अर्थार्थी भक्त नारायणाच्या आयुष्यात, आपण उद्याच्या चरित्राख्यानात तो प्रसंग पाहू. आज इथेच वाणीला विराम देऊ. त्रिपुत्र दत्तात्रेयांच्या पवित्र नामाचं स्मरण करून थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.